यानंतर कोल्हापुरातली एक धक्कादायक बातमी आहे। कोल्हापुरात कर्जाच्या वसुलीसाठी महिलेवर अत्याचार केल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। आर्थिक अडचणीमुळे पीडितेने सावकाराकडून कर्ज घेतलं होतं। महिलेची आर्थिक अडचण वाढत गेल्यानंतर सावकाराने त्याचा गैरफायदा घेत महिलेवर वारंवार अत्याचार केलेत। आता या नराधम सावकाराला अटक करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी गावामध्ये कर्जाच्या वसुलीसाठी सावकारानं महिलेवर अत्याचार केल्याचं समोर आलंय। 2023 साली पीडित महिलेनं आर्थिक अडचणीमुळे आरोपीकडून 2 लाख रुपये 10% व्याजानं घेतले होते। पीडित महिलेनं आतापर्यंत 2,10,000 रुपये परत केले। केवळ उरलेल्या 25,000साठी आरोपी सावकार तिचा छळ करत होता। सावकारांना संबंधित महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढले। त्यानंतर हे अश्लील चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले, अशी तक्रार या महिलेनं पोलिसांमध्ये दाखल केली आहे। या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी अमित सावंत नावाच्या या सावकाराला अटक केली आहे। त्याला 4 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे। या ज्या काही पीडित महिला आहेत यांना यातील आरोपी अमित कृष्णांत सावंत राहणार गडमुडशिंगी हा तो त्या महिलेच्या गाडीवरती चालक म्हणून काम करत होता। तर त्या महिलेला पैशाची आवश्यकता 2023 मध्ये पैशाची आवश्यकता असताना त्या पैशाची काही गरज आहे ती ह्या जो इसम आहे आरोपी इसम त्यानं एक 2 लाख रुपये त्या महिलेला एक व्याजापुढे 10% व्याजाने दिले होते आणि त्यानंतर त्या महिलेला ते व्याजाची काही रक्कम परतावा जी ती देणं तिला शक्य झाली नाही। तर त्या जो आरोपी इसम आहे त्यानं तिला शरीरसुखाची मागणी केली आणि त्यानंतर त्या महिलेच्या गैरफायदा घेऊन त्यानं घरी किंवा इतर एक लॉज ठिकाणी अशा ठिकाणी नेऊन तिच्यावरती हे केलं बलात्कार केलेला आहे। पीडितेचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यानंतर या नराधम सावकाराला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या नातेवाईकालाही सावकारानं मारहाण केल्याचा आरोप आहे। या सावकारानं आपल्याप्रमाणे अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप या पीडित महिलेनं केलाय। वारंवार अत्याचार करत होता। मग परत माझ्या जावयाला त्यानं मारहाण केली म्हणून विचारायला मी त्याला गेले। तर विचारायला गेल्यानंतर परत त्यानं त्याच्या घरी पण मला ओढून घेतलं। माझ्यावर भरपूर अत्याचार झाला, मला सहन झालं नाही म्हणून मी पोलीस स्टेशन मध्ये गेले त्याची तक्रार नोंदवायला। पण त्यानं मला माझ्या जावयाला व्हिडिओ माझे पर्सनल काय असतील ते त्यानं दाखवलं। त्यानंतर मला भरपूर त्रास झाला। माझ्यासारख्याच अजून त्याच्यामध्ये तिथे डिव्हिजन मध्ये गेल्यानंतर अजून 300 व्हिडिओ त्याचे आहेत असे समजले। तो व्हिडिओ त्यानं त्याच्या मित्राला रोहित कदम याला पाठवले आणि त्यासमोर त्याची बायको प्रतिभा अमित सावंत ही सामील आहे। सावकारी पाशाला कंटाळून आतापर्यंत अनेकांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय। कोल्हापूरच्या गडमुडशिंगीमध्ये या अवैध सावकारीची ही महिला बळी ठरली आहे। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय। या सावकारानं आणखी कुणाला कर्जवसुलीच्या नावाखाली फसवणूक करून छळ केलाय याचाही शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।